नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, पोट आणि लिव्हर स्पेशलिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल, द्वारका, नाशिक. आज माझ्यासोबत आहेत मिस्टर शरद पाटील, जे चाळीसगाववरनं माझ्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. तर आज आपण त्यांच्याशी त्यांच्या आजाराबद्दल चर्चा करूया. तर पाटील साहेब, तुम्हाला नोव्हेंबरमध्ये काय त्रास झाला होता? नमस्कार, मी शरद पाटील बोलतोय, पाथर्डी, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. तर मी चाळीसगावला गेलो. चाळीसगावला त्या दवाखान्यात गेलो. दवाखान्यातून सरांनी ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर मला छातीतनं पाणी काढलं 2 लिटर. तर त्यांनी रिचार्ज दिला. रिचार्ज दिल्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर पाणी झाल्यानंतर तर गेलो. जळगावला त्या सरांनी बी चॉकअप केली. त्यांनी सांगितलं तर पाणी काढावं लागेल आणि ऑपरेशन करावं लागेल बा. तर या सरांची माहिती आम्हाला रिपोर्ट भेटला. तर आम्ही नाशिक आलो. नाशिकला आल्यानंतर आमच्या सरांनी सगळी माहिती दिली. तेव्हा त्यांनी आमच्या छातीचं पाणी काढलं. पाणी काढल्यानंतर त्यांनी 6 लिटर पाणी काढलं. पाणी काढल्यानंतर मला श्वास घ्यायला बी त्रास होता पहिले तो, पण आता पाणी काढल्यानंतर एकदम क्लिअर झाला मला एकदम. त्या उपर स्वादुपिंडाजवळ नळी चॉकअप होती, एसीपी. ऑपरेशन केल्यानंतर तेव्हापासून मला 3 दिवसापासून एकदम भारी वाटलं. शेताचं काम मी संपूर्ण आता करतोय. मला स्वादुपिंडाजवळ ती नळी चॉकअप होती, त्यांनी नळी टाकली. नळी टाकल्यानंतर 3 दिवसातच फरक पडून गेला मला 100%. रिचार्ज दिला. त्याच्यानंतर त्यापासून मी डायरेक्ट घरी गेलो. घरी नंतर काहीच त्रास नाही, शेतीचं काम करतोय. जेवण खावण सगळं पद्धतशीर एकदम ओके. 3 महिन्यात 6 किलो वजन वाढलं माझं. वाचणाऱ्याची मला गॅरंटी नव्हती. सरांनी जबरदस्त काळजी घेतली. एकदम भारी झालं. मी भावेश शरद पाटील, शरद भास्कर पाटील यांचा मुलगा. माझ्या वडिलांची कंडिशन खूप क्रिटिकल होती. आम्हाला शरद देशमुख सरांचा पत्ता भेटला. आम्ही नाशिकला आलो आणि त्यांनी खूप व्यवस्थितपणे ऑपरेशन वगैरे, काही छातीतून पाणी काढलं आणि अजून स्वादुपिंडाजवळ नळी चेकअप झाली होती, ते अजून नळी टाकली ERCP द्वारे आणि त्यांनी अजून 3च दिवसात आम्हाला डिस्चार्ज दिला. आणि आता माझे वडील 3 महिन्यापासून चांगले खाताय, फिरताय, काम करताय, शेतीचे सगळं काम करताय. आम्हाला व्यवस्थित गायडन्स आणि ट्रीटमेंट दिल्याबद्दल मेडिलिव्ह हॉस्पिटल आणि शरद देशमुख सरांचे धन्यवाद. या केसमध्ये या पेशंटला बेसिकली पॅनक्रियाटोप्लुरल फिस्टुला होता आणि त्यामुळे त्यांच्या छातीमध्ये वारंवार पाणी होत होतं. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वारंवार पाणी काढून सुद्धा त्यांचं जो काही आजार आहे तो बरा होत नव्हता. तर इथे आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर MRI केला. MRI मध्ये असं कळलं की त्यांच्या स्वादुपिंडाच्या नळीमधून लीक आहे, पॅनक्रियाटिक डक्ट लीक आहे. मग अशा वेळेस आम्ही त्यांची ERCP केली आणि ERCP दरम्यान स्वादुपिंडामध्ये एक पॅनक्रियाटिक स्टेंट टाकला, जेणेकरून ज्यानंतर तो लीक जो आहे तो बंद झाला, पॅनक्रियाटिक लीक बंद झाला आणि त्यांच्या छातीमध्ये पाणी होणे बंद झाले. आणि त्यानंतर पेशंट अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या तब्येतीमध्ये, पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधार झाला आणि ते आज नॉर्मल आयुष्य जगत आहे. पॅनक्रियाटायटिसचा आजार किंवा पॅनक्रियाटायटिसचा ज्या रुग्णांना त्रास आहे त्यांच्यामध्ये योग्य सल्ला आणि उपचार योग्य वेळेस मिळाल्यास पेशंट हा अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्या तब्येतीमध्ये सुधार होतो. त्यामुळे अशा वेळेस आपल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन पुढची ट्रीटमेंट करणे गरजेचे असते. धन्यवाद.